नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला सद्गुरू पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे ना नैवेद्याचं जेवण बनवायचं आहे, कारण आहे सद्गुरू पौर्णिमा, त्याच्यासाठी नैवेद्याचं जेवण बनवायचं आहे। आणि काय काय बनवायचं आहे ना पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल। ही घरीच रुजलेली मेथी आहे। पहिली आपण मेथी कापून घेऊया, पहिल्यांदा मेथीची भाजी करूया। आता आपण बघा ही मेथी कापून घेतलेली आहे, पण त्याच्या अगोदर ना आपण डाळ शिजत टाकूया, गोडी डाळ। आणि गोडी डाळ कशी करते ती मी बघा तुम्ही, ही भिजत घातलेली पाहिजे तेवढी फुगली नाही। ही आता घरची डाळ असल्यामुळे जरा फुगायला वेळ लागतं, म्हणजे उमळायला वेळ लागतं। आणि आता ही आपण शिजत टाकूया, कारण काय डाळ शिजायला वेळ जाईल, ही शिजवूया। आणि मी गोडी डाळ कशी करते ना ती बघा, कारण का सगळ्यांनाच येते असं नाही ना, 100 10 जणांना गोडी डाळ पण येत नाही। तर बोलू की काय गोडी डाळीची पण व्हिडिओ टाकली, पण मी व्हिडिओ दाखवते ना त्याप्रमाणे करा। आणि नक्कीच डाळ तुम्ही आवडीने खाणारे आहात ना, ती नक्कीच वाटीवर घेऊन पिणार नक्की 100%। आता डाळ शिजत ठेवली स्वच्छ धुवून। आता आपली मेथीची भाजीची तयारी झाली, मेथी कापून झाली, बटाट झाला, कांदा झाला आणि खोबरं खवणून घेतलं। आता फक्त फोडणी द्यायची बाकी आहे। चला फोडणी देऊन घेऊया पटापट। आता कढईत आपली तेल टाकलंय, जिरं टाकूया, त्याच्यानंतर कांदा टाकूया, आता कांदा परतून घेऊया। कांद्यावर टाकूया हिंग, हळद, मीठ आणि थोडा मसाला मिक्स करून घेऊया। मेथी आणि बटाट कापले ते टाकूया। आणि त्याच्यावर साखर टाकूया। आता ह्या भाजीवर साखर टाकूया अगोदर, मी टाकते पहिल्यांदा, तुम्ही नंतर टाकत असलं तर नंतर टाका, पण पहिलं टाकली की टेस्ट चांगली लागते। मी सिमला मिरचीची भाजी, तोंडलीची भाजी, मेथीची भाजी याला साखर पहिली टाकते। आता आपली भाजी झाली, आता ह्याच्यामध्ये ना खोबरं टाकूया की झाली भाजी तयार। आणि मेथीची भाजी आता आपली डाळ शिजत आली। डाळीमध्ये बघा खोबरं घेतलंय, डाळ थोडी आहे तरी खोबरं जास्ती घेतलंय आणि जिरं पण जास्ती घेतलंय आणि एकदम बारीक मिक्सरला लावून घेऊया। आता डाळ शिजत आली, आता डाळीमध्ये टाकूया हिंग, हळद, मीठ, साखर। गोडी डाळ असेल तर थोडी साखर टाकायची, नाही तर मग ती उघरट लागते। खोबरं आता मिक्स करूया आणि नंतर तूप टाकूया। आता टाकूया गावठी तूप आणि आता गॅस बंद करूया। आपलं गोडं वरण तयार झालं। असं तूप आणि जिरं खोबरं हे जर भरपूर प्रमाणात असेल ना तर वरण मस्त होते। आता आपल्याला बनवायचे आहेत गुलाबजाम। तर हा मावा बनवून ठेवलेला फ्रीजमध्ये, तर याचे गुलाबजाम बनवायचे आहेत। आणि हे बघा हा मैदा आहे, तर जेवढा मावा घेतो ना त्याच्यापेक्षा कमी मैदा घ्यायचा, म्हणजे अर्धा नाही घ्यायचा। समजा 350 ग्राम वगैरे मावा असेल तर 150 ग्राम मैदा घ्यायचा, असं प्रमाण ठेवायचं। आणि थोडंसं आता वेलची टाकली याच्यामध्ये। आता मिक्स करून घेऊया। आता थोडा खायचा सोडा घेऊया आणि हे थोडं हे मावा असा कडक असेल ना तर थोडंसं दूध घेऊया त्याच्यामध्ये। असे गोल गोल बनवून घ्यायचे।
आणि लांब पाहिजे तर लांब बनवायचे. आता कढईमध्ये तेल गरम झालंय. तुम्हाला पाहिजे तर तूप पण तुम्ही टाका. मी तेल टाकले आणि आता हे मंद आचेवर तळून घेऊया. आता आपले गुलाबजाम तयार झाले, तळून झाले. आता साखरेच्या पाकात टाकूया. बघा, ही मोठी वाटी साखर घेतली आणि एवढंच आता पाणी भरून घेऊया. वाटी मोठी आहे त्याच्यामुळे 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी आणि त्याच्यात वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर. आता हे उकळवूया चांगलं. एकतारी पाकची काय गरज नाही, फक्त चांगलं उकळ घेऊया. आता आपलं चासणी पण तयार झाली आणि गुलाबजाम पण तळून आता झाले. आता एकत्र करूया ते. गॅस बंद करते दोन्ही. आता हे बघा, उकळत्या चासणीमध्ये टाकले ना, हे बघा लगेच फुगले. आपल्याला जे आत्ता अर्जंट पाहिजेत ना ते मी उकळत्या चासणीमध्ये टाकलेत. आणि जे उशिरा खायचे आहेत ना ते थंड चासणीमध्ये. कारण हे आहेत ना, हे एकदम असे नरम नरम होतात, उचलल्यावर तुटतात वगैरे हाताने. तर म्हणून मग ती थंड चासणी करायची. जेवढे नको आहेत ते थंड चासणीत टाकायचे. ही बघा, ही थंड करायला ठेवलेली आहे. ह्याच्यात आता टाकते. हे आता सावकाश फुलतील. आता आपलं जेवण तयार झालं तर नैवेद्य दाखवून घेऊया. हे बघा, हे गुलाबजाम झालेले आहेत, मस्त फुगलेत. आणि हे लांबवाले पण आहेत ना, हे पण मस्त झालेत. आणि आळूवडी, पापड, लोणचं, मेथीची भाजी, वरण. आता आपला नैवेद्य तयार झाला आहे. देवांना दाखवून घेऊया.